सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत नवी मुंबई येथील श्री मारुतरावजी बर्वे साहेब पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती ऑनलाईन मी पद्धतीने मुलाखत देत आहेत. मारुती रामरावजी बर्वे, राहणार साईनगर अमरावती, हल्ली मुक्काम नवी मुंबई. तर मी संत लहानोजी महाराज टाकरखेडा यांचे आलेले अनुभव कथन करण्याचा प्रयत्न करतो. तसे माझा लहानोजी महाराजांचा जो परिचय झाला आहे तो माझी बायको सौ नीलम बर्वे हिच्यामुळे झाला आहे. कारण ती मूळची खूप गावची असल्यामुळे तिचा लहानोजी महाराजांसोबत अनुभव बरेच झाला, परिचय तिच्यामुळे मला महाराजांचा झाला. तर मला एक असा अनुभव आहे, तसे आम्हाला महाराजांचे अनुभव कथन करण्याची परमिशन महाराजांनी दिलेली नाही, पण आज मी महाराजांची अनुमती घेऊनच हा अनुभव आता कथन करतो. तर गोष्ट आहे 1996ची. मी अमरावतीला नवीनच घर बांधलं आणि राहायला आलो साईनगरमध्ये. माझी नोकरी बँकेत असल्यामुळे मला काही ते काल्याला पुण्यतिथीच्या उत्सवाला येता आलं नाही. कारण माझी नोकरी बँकेत असल्यामुळे मला रिलीवर आल्याशिवाय काही येता येत नव्हतं. तसं आम्ही सुट्टी रविवारी वगैरे सप्ताहामध्ये केव्हा तरी जाऊन यायचो, पण त्या 1996मध्ये अजिबात रिलीवर न आल्यामुळे मला काही जाता आलं नाही. पावसाळ्याचे दिवस होते म्हणून मग रविवारी गुरुवारी बुधवारी असा काला होता पुण्यतिथीचा. उत्सव समाप्ती झाली. मग लगेच आलेल्या रविवारी आम्ही दोघांनी ठरवले आपण जाऊन या. पावसाळ्याचे दिवस होते. आम्ही दोघं निघालो. माझ्याकडे तेव्हा कायनेटिक होंडा होती. तेव्हा माझ्या मोठी मुलगी मला वाटतं 8वीला असेल आणि छोटी 6वीला होती. तर त्यांना घरी ठेवलं आणि आम्ही दोघं निघालो. तर स्कूटर व्यवस्थित होती. आम्ही निघालो. नांदगाव पेठ क्रॉस केलं, मोर्शी रोड सोडला आणि आपण जसा वळतो टर्नवर तसं डाव्या बाजूला जो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे तेवढ्यात आमची गाडी बंद पडली. तो बॅटरीवर असल्यामुळे ती बॅटरी म्हटलं डाऊन झाली असेल. किका मारून पाहिल्या, बॅटरी परत हे गाडी काही केला चालू होईना. नंतर आम्ही असं ठरवलं की आता की पुढे जाऊ शकत नाही, आपण अमरावतीला परत चला म्हणून आम्ही गाडी परतवली. असं थोडा ढकलायला लागलो गाडी मी, आणि बायको बाजूला चालायला लागली. तर अचानक एक ट्रक येऊन थांबला आमच्याजवळ. ट्रक आल्यानंतर तो म्हणतो, साहब क्या हुआ, कहाँ जा रहे? मतलब गाड़ी बंद हो गई यार. तो अमरावती जा रहे. तो त्याने गाड़ी उतरला आणि त्याने म्हणता, छोड़ दो बोले गाड़ी, आपके बस की बात नहीं है बोले वो. तो त्याने गाडी उचलून आमची ट्रकवर ठेवली. त्या ट्रक कशानं भरला होता मलाही माहीत नाही. आणि त्याने मग मी पाहिलं वर, तर ते ओली रेती होती छान नदीतून आणलेली. आणि आम्हाला गाडीवर ठेवली ना, आम्हाला म्हणे बसा तुम्ही. बसलो आम्ही. मी त्यांनी मला काही न विचारता मला सांगितलं की मैं टाकरखेड़ा से रेती लेके आ रहा हूँ और अभी टाकरखेड़ा में कुछ तो भी उत्सव हुआ, तो मैं वहाँ मंदिर गया, कुछ चढ़ावा चढ़ाया, तो उन्होंने मुझे प्रसाद दिया. त्याने ते प्रसाद आणि अंगारा दिला आम्हाला. प्रसादाच्या पुढीत 2 अंगाऱ्याच्या पुड्या होत्या. तर प्रसाद दिला आणि अंगाऱ्याच्या 2 पुड्यातली एक पुडी आम्हाला देऊन टाकली. आम्ही कल्पनाही नाही करू शकलो की महाराजांचा अंगारा आम्हाला या पद्धतीने मिळावा. दोघांनी तिथे एकदम गहिवरून आलं. आणि कारण आम्ही त्याला सांगितलं नव्हतं की आम्ही टाकरखेड्याला चाललो होतो ना, गाडी बंद पडल्यामुळे आम्ही परत चाललो. तर निघालो मग, आणि गाडी त्याने परत इथे नांदगाव पेठ आहे ना, ते नांदगाव पेठला थांबवले आणि चहा पिला. त्याने त्या मजुरांना चहा पाजला. आमच्यासाठी 2 कप, आम्ही काही उतरलो नाही, आमच्यासाठी 2 कप त्याने आमच्यासाठी चहा आणले आणि चहा पाजला. आणि अशा पद्धतीने मग त्याला ट्रकमध्ये विचारलं, तुम्ही काय करता, कुठे आहे गाडी तुमची आहे का? तुम्ही मेरा दुकान आहे नंदा मार्केटमध्ये. सरदारजी माणूस होता, पिवळा फेटा बांधलेला वयस्कर माणूस होता. आणि नंदा मार्केट में मेरा राजापेठ में दुकान आहे. मग आम्हाला तिथे इरविन चौकात यांच्या आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ त्यांना म्हटलं इथेच उतरून दे आमची गाडी, कारण इथेच ते सतीश संगाईची ते गाडीचा डीलर आहे कायनेटिक होंडाचा, तिथे त्यांचं वर्कशॉपही होतं. त्या पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला शॉपिंग आहे तिथे.
गाडी त्याने उचलून दिली. मला म्हटलं इन कुछ देना है मजदूर को, तो बोले 5-25 रुपये दे दो. मी 50 रुपये त्यांना त्यावेळेस दिले आणि थँक्यू म्हटलं आणि ते लोक निघून गेले. मग आणि मी अशी गाडी लोटायच्या आधी मुद्दाहून गाडीला असे चला बा किक चालू मारते होते का बघूया, तर किक मारली आणि गाडी चालू झाली साहेब. तरी आम्ही घेऊन गेलो तिथे. तर ते मेकॅनिकला दाखवली. तो म्हणे काही तर वाटत नाही साहेब गाडीत. म्हटलं अरे यार ट्रकमध्ये टाकून आणली मी नांदगाव पेठपासून गाडी. तो काही झालं नाही. तर म्हणे नाही ना म्हणे साहेब काहीच तर नाही दिसत आहे याच्यात, चालू करून पहा, बंद करून पहा, तुम्ही करून पहा. मी केली परत त्याच्या वर्कशॉपमध्ये. तरी म्हणे मी सगळं चेक करतो, उद्या सकाळी घेऊन जाईल. मग आम्ही परत रिक्षाने तिथून आलो. तर असा हा किस्सा आहे. आणि अशा पद्धतीनं महाराजांनी आम्हाला त्यांचा अंगारा रस्त्यात दिला, प्रसाद अंगारा रस्त्यात मिळून दिला. होऊ शकते पुढे गेलो असतो तर काही व्यतिपात झाला असता, काही काय होतं माहीत नाही. महाराजांनी ते टाळलं सगळं हे अशा पद्धतीनं. आता याला कोणी नास्तिक असतील ते योगायोग म्हणतील, ज्यांची श्रद्धा आहे तो महाराजांचा कृपा म्हणतील. तेव्हापासून असे अनेक प्रसंग आहेत. माझ्यापेक्षाही माझ्या बायकोला तर खूप आहेत, पण तिला अनुमती नाही. महाराजांनी तिला तिचं आणि महाराजांचं हितगुज कोणाला सांगू नये म्हणून आम्ही जास्त काही कथन करत नाही. तरी मी त्यांना काही प्रसंग माझ्या जीवनातले लग्न झाल्याबरोबरचे मी सावरकरांना लिहून पाठवले आहे. ते त्या पुस्तकात त्यांनी छापलेसुद्धा म्हणतात. असं कारण मलाही कधी कधी नवल वाटायचं ही काही गोष्टी ज्या जीवनात सुरुवातीला लग्न झाल्याबरोबर जे आहे अनुभव आले तर मलाही नवल वाटायचं. पण ते काही गोष्टी अशा विस्मय करून टाकणाऱ्या होत्या की मला ते मान्य भाग पडलं. आणि आम्ही या पद्धतीनं मी पण भक्त झालो आणि माझ्या मुलीसुद्धा लहानपणापासून महाराजांचे भक्त झालो. आम्ही आता महाराजांशिवाय कुठेही जाऊ शकत नाही. गेलो तरी महाराजांचंच नाव आमच्या मनात तोंडात येते, मनात येते. सतत महाराजांचा ध्यास असतो. बाकी एवढी कृपा आमच्यावर आहे की परमेश्वरानं आजपर्यंत त्यांच्या कृपेने आम्हाला आजपर्यंत कुठलंही दुःख त्रास झाला नाही. आणि असे अनेक प्रसंग आहेत. आम्ही दोघंच एकटे गाडीने फिरायचो, मुंबई अमरावतीवरून बेंगलोर वगैरे असे अनेकदा अनुभव आहेत गाडीतले. तर गाडीचे तर आमच्यासोबत आलेले असेल मग, कारण मी जुनी गाडी घेतली होती 2003मध्ये. तर ते गाडीचे वगैरे असे अनुभव आहेत. आम्ही दोघं असताना आम्हाला कसं महाराजांनी सांभाळचं म्हणजे हातभार लावला आमच्या प्रवासाला. आम्हाला असे अनेक अनुभव आहेत. असे अनेक बायकोला तर असे दृष्टांत आहेत की जी गोष्ट पहिली गाडी जेव्हा अमरावतीला राहायला होती माझी बायको म्हणे, तेव्हा 96मध्ये घर घेतलं आणि 98मध्ये मला बायको म्हणते आपल्याकडे गाडी येते. म्हटलं गाडी कशी काय येईल बा. तिला म्हणे आपल्याकडे निळी गाडी येते. आणि काय तिला स्वप्न दिसलं. 2-3 महिन्यातच आम्ही एक जुनी डॉक्टर आडशींची सुमो घेतली जी आकाशी कलरची होती. तिचं वचन सत्य झालं. अशा गोष्टी आहेत. मग त्या गोष्टी मानायला लागल्या. तिला तीच गाडी स्वप्नात दाखवली होती. अशा अनेक गोष्टी आहेत. श्री संत लहानूजी महाराज